आता घे ना घास जेवण का ताटांगच पायात बसतं का ते. हो ना हो तर देऊ का बाई जेवतो ना. भूत बाबू पाहिजे हा. तुम्ही अति का आल्या घरी जाता का तुम्ही. मी ताट घेऊन येतो तर ती लेकराजवळ बसतो. हा या ना तुम्ही घरून. मी काल जाऊ घरी. अवा मोठ्या वहिनी आल्या वहिनीत बाबूजवळ म्हणून मी आली होती. मला म्हणलंच जेवली नसशील म्हणून म्हणतो ठीक आहे जेव तू. आम्ही हा बाबूजवळ हा जेव निसंतानेनं. रात्री जेवणाच लेकरू लढेत. हा जेव आता. वहिनी बसल्यात लेकराजवळ. मी हाव राजू आहे. जेव. बरं बरं हो जेव ना. का हो देव का एवढी मोठी भाजी उरली. तुम्ही काही भाजी किती घेतली होती का नव्हती. जेवलो आम्ही बी जेवलो पोटभर. तूही जेव. उरलं ते झाकून ठेव. संध्याकाळी त्याचं काम नाही. भागून घेता येते. संध्याचं लय लढते बाई. हो एखादं लेकरू राहतेस. एखादं लेकरू रातचं रडते. आता हा तर बिना मायचाच आहे ना म्हणून लढ तशी. आता तू नको लोळू भरल्या टाटावर. जेव मुकाट्यानं. बिना मायचं आहे तर असू दे. आहे तर बिना मायचं नाही हो देव का बाई. लढत नाही राहिले व मा नाथ आले तर मी सोन्याचा घास आणतो. मा सोन्याचा तोया आहे. त्याला काची कमी पडणार आहे. अशा तर 57 माया उभं करतो मी त्याच्या पुढे. तिचं काय याला तिचं काय खेटर पुंजत नाही आता. जाऊ दे त्या कुलक्षणीचं नाव नको घेऊ आता. 17 दलिंदर तोंड्याची. फोन नाही आला एक तिचा. पाहिलं का ते एक फोन. हा तिच्या बापाचा फोन आलता म्हणते रमेशच्या फोनवर. असं का काय 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 बोलणं काय झालं. ह्या पा देव का बाई तुम्हाला मी जेवायच्या ताटावर बसेला. आता तुमचा भाऊ मंदात पडला आणि तिले जर घरात घेतलं तर सारा सत्यानाश करीन मी. सांगून ठेवतो. तुम्हाला बी मी वैखीची हाव. मला वैखता ना तुम्ही. तुमचा भाऊ आता फक्त सुनीच्या इकून बस पाहिजे काही. मग सांगतो त्याले बी लय पुढं आहे त्याले सुनेचा. आणि तिचा बाप बरोबर त्याले फोन करते. त्याला माहित आहे की इवाई बॉ केलं की तुमचीच पोरगी आहे. पोरगी वाणी वागवान पोरगी वाणी सांभाळा. की हा मग फिरते म्हणून. कसा बरोबर त्यानं राजूला फोन नाही केला. राजूच्या बापाला करते नाही राजूचा सासरा. आता फक्त तुमच्या भावानं काय हेच केलं पाहिजे. मग सांगतो मी. अव तू निरा एका दमानं हेच करत. रमेश काय दुश्मन आहे का राजूचा. का तो त्याला काही हे. मा भाऊ चांगला आहे. मा भाऊ मनानं चांगला आहे म्हणून सारं जग चांगलं दिसते. मग हाय का जग चांगलं. हाय का चांगलं. तरी बी तुमच्या भावाचे डोळे उघडून राहिले अजून. आताच्या बापानं काही म्हणलं पाहिजे येईनं काही म्हणलं पाहिजे. सांगतोच आता तर दिले थांब ना. तिला कोर्टाचीच नोटीस धाडतो मी. फारकतीच घ्यायला लावतो मा पोराले. नाही देत काही त्याला आता. तोच नाही वागवत. तो वागवतच नाही. मले माहित आहे. माल पोरग आहे मले माहित आहे. तो तिले आता वागवत नाही. फारकतीच देते तिले. पहा ना तुम्ही. रमेशही काही नाही म्हणत. रमेशले राग आला तिचा. रसले दिसून नाही राहिलं काय. माझा भाऊ काय हे आहे का काही बी. मला वाटते तिचा बाप येते भेटी गेटीले. बोलण्याहून सांगतो बरं मी. म्हणशील नाही रमेश मलेच बोलीन. म्हणेन की बाई तू चोरून ऐकतं का. मी तर ती होती म्हणून ऐकलं जरसं कसं. अंदाज लावून राही मी की तिचा बाप भेटीले येते वाटते. भेटीले काका घर म्हणजे का गोडाव नाही काय. धर्मशाळा आहे. उठसूट चाल कोणी. भेटीले येऊ देत मी कोणाले. माना तू का रस्ता पडेला आहे का ऐऱ्या गैऱ्याची भेट घ्यायले. तशी कशी म्हणतात ना. त्याचा ना तू नाही देव का बाई. तुम्ही तुमचा भाऊ नेरेच व्हा आता. आता कोणाचा सामना असेल तर तो रत्ना संग राहणार. मी सांगतो की रत्ना काय आहे ते. लय माणूस की दाखवली मी ते योगी तिच्या मायबापाली. आता ते रत्नाचं खरं रूप पाहतील. ते म्हणतील की कोणा संग आपला पाला पडला.
मी असं दाखवलं की जाऊ दे माय, जाऊ दे माय, आज लोक आपले कोण धळ नाही म्हटलं, सुने संग तरी चांगलं राहू, ते माडोक्षर तुरी वाटून राहिली. आता दाखवतो तिले की रत्ना का हाय म्हणून. तिले न तिच्या माय बापाले येऊ दे फक्त माद्रात. अहो माय, मी काही म्हणत नाही, मा भाऊ काही म्हणत नाही, आम्ही का दुश्मन हाव का? का गाले वाटते की राजूचं काही वाईट हा? ते बया आता आपल्याला पाहिजेच नाही, पाहिजेच नाही. आता काही झालं तर चालते, शेवटच्या टोकावर गेलं चालते. आता तुला काय वाटते, मी का म्हणजे का ते योगिताची बाजू घेणार आहो का? काही बी. पण असं वाटते की शेवटचाही बांध कायले सोडा, असं वाटते माय. भरला भरला संसार आहे, भरलं आहे सारं, सोन्यावानी लेकरू आहे. अव किती काही आणशीन तू राजुले दुसरी बायको, पण बाळाले माय नाही भेटत, हे ध्यान ठेवजो. पोट लोकही नाही भेटत त्याले माय. राजूले बायको भेटीन, तुले सुनही भेटे, पण लेकराले माय भेटत नाही व बाई, ते सांगू नको मले. हे कशी असली तर बाई नाळ जुळलेली राहते. माय मायच असते. दुसरी लेकराले तो जीव लाव नाही व बाई. मायानं पाहिलाय म्या सारं. आई, एक अपोर आहे तर लहान लेकरासारखंच होतं बाई. मी तर म्हटलं काय लहान लेकरू रडती की काय आता. कामा तरी राहते मी घरी नसली की, पण बैले तर लयच आठवण येत जाय. आई काही येते, वहिनी काही येते, वहिनी आई काही येते. अरे बाबड्या, तू का पहिल्यांदा राहिला का मले सोडून? तानच काय लाय राहत नसतं का मले सोडून? याद येत जाय बाबा तुले माई. नाही ना बाई, तू म्हणस ना एका दिवसातच येतो, लगे 3 दिवस राहिली तर तीच. मला असं वाटलं तू मामाच्या घरी गेली का काय. म्हटलं पांडू मामाचा आला असेल फोन आणि तू गेली शिकडच्या तिकडे. सांग काय करा. अरे बाबा, मी त्या बिया त्याच्या घरी होती ना, तर गेलती मी. तर पांडू मामाच्या घरी काय जाणार, म्हणलं ना काय पेपर झाले तो असा की जाऊ म्हणून, त्याच्या घरी जाईन तर मी तुला नेईन ना सांगू. आई मी चाललो बाहेर. आता कुठे चालला संध्याकाळचा? का रे बाबड्या, आता लोक आई नाही आई नाही ना, आता आली तर चालले का बाहेर? बसा ना आता आई जवळ. श्यामा कुठे गेला बाई? आई, त्याले पिंकीनं नेलं. पिंकीच्या हाय तो खेळून राहिला. मी गेलती त्या नेले, पण खेळून राहिला निधी सोबत. तर म्हटलं ते खेळून राहिला. तर आई तुम्ही बऱ्या झाल्या मग? बरं, मला आई आत्या आई हे कधी गेले मग वापस? बस ना, सांगतो ना. हो ना, मस्त मिळाला असेल तुम्ही. काय काय पाहून सारखीसर काय केलं बाप्पा योगिताच्या घरी? मग साड्या दिल्या का तुम्हाला? कसं काय बोलवलं? पण काय म्हणजे काय बारसं नाही काही नाही, असं अचानक काय बोलवलं? बोलावलं होतं बाई. तुला नाही आला का काय राजूचा अथवा बाबाचा? नाही, मी तर राजूले परवा दिवशी फोन लावला, पुऱ्या बेल गेल्या, पण राजूने फोन घेतला आणि मला कॉल बॅकही केला नाही. की काय म्हणतो ते सिटू का काही. आता येऊ दे त्याचा फोन, सांगतोच त्याले. म्हणतो त्याले सासरवाडीला होता म्हणतो का रे मुक्कामी. सिटू तो भासा आला ना घरी? म्हणजे ओय बाई, योगिता आली का? ओ बाई, मला तर माहिती नाही. कोण म्हणजे राहिली नाही का तर तिथे? मग गेलतीस काय नाही फालतूचे 2-4 दिवसासाठी? लेकराले उन्हाचं तिकडे इकडचं तिकडे करणं. कधी आली मग ती इकडे? योगिता नाही आली ना वा, फक्त तो भासायलाच आणलं. म्हणजे काय केलं आता या योगितानं? म्हणजे लेकराले तुम्ही इकडे आणला? काय झालं मला तर काहीच माहित नाही. मला काही सांगते की नाही सांगत? बाबाने काही सांगितलं? म्हणजे काय झालं, भांडणं झाली काय? अहो बाई, तमाशेला वान नाही मले तर बेल्याहून लहत जाय. असं वाटे माय आपणच हा संबंध केला आणि काय या पोरीनं कित्ता लावला निरा. अहो माय शिटू, अशी हाय ती पोरगी. सांग इतका तमाशा काय करतो माय. त्याला घेऊन घरी गेलो, तो घरी होती माय. मी 2 दिवस त्याला घरी होती. ततून तर मी लय बुधवारीच आलो. बुधवारी कायचं मंगळवारीच आलो आम्ही. राजू आला वापस, आणि मग राजून आम्हाला वापसच आणलं, लेकराला घेऊन आला. काय सांगू तुले, गोंधळायला बांध नाही. तर ती माय मी 2 दिवस मग
मला काहीच माहित नाही. मग आई राजूने मला फोन नाही घेतला व तो टेन्शन मध्ये असेल. त्याला असं वाटलं असेल काय बोला सांगाविले असं काही झालं असेल पाय. आणि मी त्याला डबल फोनही नाही लावला. काय हो मा एवढं आई मी जाऊ का आई? ऐक जरशी एवढं हे नको करू. हा जायत मी तुला जायला नाही म्हणा. तो आईले सांगलं म्या म्हणलं बाई मी जातो आणि 1-2 दिवसांना शिटूले धाडून देईन म्हणलं तुमच्या जवळ. आता लेकराले घ्याले आले त्याले जसं ते लेकराची लय कदर येते व माय. असं गुन्हा आहे व सोन्यावानी हाय म्हणे एवढा जीव. काय कळते बिचाराले माय नाही कळत बाप नाही कळत काय कळते हो त्याले. आई कसं झालं केलं या योगितानं कशी आहे व हे. तिला फोनच लावतो. तिला मी फोन लावतो आणि ती विचारतो तुला पाहिजे तरी काय. हा तिला म्हणतो एकदाची तू रक्कम घेऊन घे निघवा भावाच्या आयुष्यातून. कशी करून राहिली अशी करून राहिली बाई ती. स्वतःच्या लेकराचंही तिला काही वाटत नाही. ती लयच बाई लय बेसरम आहे बाई ती. मिले वाटते बाई योगिता मॅट. योगिता मॅड आहे. चांगली पोर असं वागूच शकत नाही. असं वागूच शकत ते. तिले काहीतरी बाई मॅटाचा जात पाहिजे. आजी मॅट व आई नालायक तोंडाची. लय गर्विष्ठ आहे ती. लय गर्विष्ठ आहे मला माहित आहे ना. लय गर्व आहे तिने तिच्या शिक्षणाचं तिचं लय गर्व आहे. चुलीत घाल म्हणा तोलं शिक्षण आणि तोलं सारं काय कामाची व अशी माय. म्हणून मला वाटत म्हणून मी आज आली खरं. तो या ना वाटे मला तर ते शिटू तुला सांगतो खरंच सांग या ना वाटे. पण माय घरी जीव वटके असं वाटे माय 4-5 दिवस झाले आपण इकडे हाव या पोच्या भोवती. आता घरातला धंदा करा एवढे 3-4 स्वयंपाक पाणी धुणं काय घरात धंदा निघत. लेकरू म्हणलं उन्हा दिवस आहे मा उलसाक जीवनाला घेतात ती काय करतो राच लागलं मले. आई मी थोड्या वेळा बघतो तुमच्या संग. अव लढतं कायले लढल्यानं काय होणार आहे. काही नसते होत. लेकरं असे का राय नाहीत काय. उलट त्याले आता तर लय जण लाड भेटते प्रेम भेटते. मायची कमी नाही आणवत त्याले. काय झालं वहिनी? काही नाही. आई तू आली नाही तर वहिनी सोबत भांडली. वहिनीला रडवलं तुझ्या. तुला कोण सांगितलं? वहिनी रडत गेल्या. त्या रडवलं ना वहिनीले. थांब बाबाला येऊ दे. बाबाला सांगतो की तू आल्या आल्या वहिनी संग भांडली आणि वहिनीले रडवलं तुझ्या. तू नव्हती तर वहिनीनं मला किती काळजी घेतली. वहिनी दीड शायन्या पट्ट्या. पा राहू दे तिला 2 मिनिटं रडू दे तिला. तिच्या मोकळं होते. जाऊ नको तू राहू दे. काऊन नाही जाऊ? मी जातो. वहिनी उघडा ना दरवाजा. वहिनी उघडा ना. कोण बसला? काही वावरात नाही चाललं काही नाही. हा ते हरभऱ्याचा वावराला पंची मारा लागत होती ना. हा हरभरा काढल्या काढल्या पंची मारली की वावरात तयार होते. नाही तर मग उगाच नागरटी करत बसा लागता. करतो ना भाऊ. आता हरभरा तयार झाला. म्हणलं ट्रॅक्टरवाल्या संग बोलायचं राहिलं. बसा ना भाऊ. हरभरा इकत नाहीस का? हा नाफेडले नंबर लायलाय भाऊ. अजून काही आपला नंबरचा आला नाही आपल्याला मेसेज. आला की कोण टाकू काऊ. हे पाय तू असं हातावर हात देऊन बसणं काही होत नाही बाबू. हा आता जे ते तर निस्तारा लागेल ना. हा ते पाहुण्याची धरणी कर. त्या युवायाचं काही पाय धर. दुसरं काय करतो? हा आपल्याला तर पायापोटी पडाच लागेल. आपली कट्टी आहे ना. हा तिले काय आयुष्यभर घरात बघवतो काय? हा तिले अक्कल नाही पण आपल्याला बाळगा लागेल ना. तिला कुठे आहे? हा हो ना भाऊ. पण आता सांगा कोण तोंडाला जाऊ मी. पण मी ठरवलं त्यातलं जातो. मी हे काहीच नाही म्हणत की मापोरीचं चुकलं कान बरोबर आहे का तुम्ही माफ करा तिले घरात घ्या तिले. यातलं मी काय नाही म्हणत. मी फक्त जातो बाबूची भेट घेतो. आणि तो म्हणलं आज जातो ना आता 10 वाजता. ते घरचं काही करून राहिले. पोरी येलाय रागिनी आहे. मग घरी धंदाला की ते रागिनी करत बसते. ती पोरगी आराला येलाय म्हणून ते तिची आई म्हणे घरचे सारख मग झाले की जाऊ म्हणे. जातो ना दुपारची एष्ट. तेच म्हणलं नाही जाय जाय ह्या पाहिजे. लोक काही बोलली तर ऐकून घे. हा म्हणू नको आपली चूक आहे. ते खवडेल असतीलच म्हणतीन काही. तो पाहुणा बेन काही. हा इवाई बुवा काही म्हणती. तिची सासूच काही बोलीन. हा तर बाईने सांगतो मुखी राहायचो ऐकून घेजो. शेवटी कसं आहे आता आपली चूक आहे तर आपल्याला तर बोलणे खाण्यास आहे. हा
नाही हो भाऊ, मी काल काही म्हणतो. नाही नाही, आपलं काही म्हणायचं काही तोंडच नाही राहिलं ना आपल्याला. चूक आपलीच आहे ना पुरी. हा, ते लोकांनी काय जुलमानं केलं का काही? हा, पण भाऊ कसं हो राजू? हा, तू काही काळजी नको करू. मी शांताराम संग बोललो. हा, मी आईले सगळं म्हणलं तो भावाला फोन लाव. हा, मी जातो सरकाशी इले घेऊन जातो. मग हे आपूच्या भावासंग बोलते. हा, आपण बोलावं त्या बाप्पू संग. जवळ माणसाला आपण काही म्हटलं त्याच्या बहिणीलाच म्हणायला लावू. हा, तू जा इकडे लेकराची भेट घेऊन ये. मी जातो इले घेऊन, तो बहिणीला घेऊन जातो मी भावाच्या घरी. हा, तेच आपण शांताराम बाप्पू संग बिन. हा, आणि ती तिकडून तिकडे लिंक लावतील काही ना काही तर आपल्याला सेटलमेंट करा लागेल ना बाबू. हा, भाऊ तेच म्हणतो. कसं आ काही ना काही तर मी असवाच लागेल ना आपल्याला. या पुट्ट म्हटलं लेक चालली जाय तर ते म्हणते आता मी जाऊ. आता ती भिवून राहिली. हा रे, थांब तू. मी लावतो बरोबर, मी लावतो. मी जातो इले घेऊन जातो. हा, सरकशीदा आपल्याला आता तिथं ती जागी. सरकशीदा आता ती जाऊन काय करतं, आपण आता इकूनच जिंकलो. शांताराम बापूच्या इकडून ते ते शिटू आहे. शिटूच्या इकडून जरा आता काही ना काही करा लागेल. मागच्या बारीनं त्या पोरीनं समजावून सांगितलं होतं तिच्या बापाले भावाले. हा, आता काय रे, मला माहित आहे ना. मला शांताराम बापून दरला सांगितलं होतं ना. इवाई बुवा पोरीचं लय ऐकतात. पोरीचं बरोबर ऐकतात ते. आता आपल्याला बी आता तसंच करावं लागेल. त्या जातो ना मी आता, काय सकाळी जातोच. आज तर काही होत नाही मला. आज चला मग तू तिकडे जाय, मग तू जाय. हे काही सांगू नको, काही नको करू काहीच. हा, मी इकडून मग येईल जातोच मग मी बापूच्या अंग. बापू संग बोलतो, ते शिटूबाई संगही बोलतो. हा, ते तिला सांगा लागेल मग काही. ते आणते मग मेळ काही ना काही. काय करता हे या पोट्टीनं असं हे केलं. बा आता जरा खडसावून सांग जर शकता पोरीले. हा, तमाशा हमेशा हमेशा चांगला नसते. हा, काय लावलं रे हे? हा, तसं साजरं ते का? काही पाहिलं तर योगिताचं घरचं, योगिताचं तसं. काय लेका पोरी असतात. हा, आगीन निघतात पण माय बापाचं नाव काढतात. एपर्यंत काय लावलं हे तो लाडानं. हा, तो आल्या लाडानं. लाडकी लाडकी लहान हाय लाडकं करू करू डोक्यावर घेतलं. आता पाय बरं किती भारी चालला. जरसा कडक बोलती सांगा. बाई 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 बाई. अरे समाजात नाव गमावून राहिली असं असते का कुठे का? नाही ना भाऊ. नाही मी तिला बोललो मी म्हणलं बाई असं करू नको. हो, झालं तो अचानक पोरीले बोलणं. अरे असं नसते. लेकराचा लाड हा लेकरू असे लोक आता माय झाली ना कधी. हा, तिले लेकरू झालं ना. अजून बी तू तू आहे तो काही समजतच नाही. ते तिची माय म्हणते बरोबरच आहे ना. बापाच्या लाडानं वाया गेली ती पोरी. अति लाड केला तुझ्या पोरीचा.